एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आहे आमचा चेकआउट आणि आज आम्ही डेस्टिनेशन चेंज करत आहोत. सकाळी घाई झाली आहे. ॲक्च्युली आमची फ्लाईट आहे 1 वाजता, पण 3 आवर प्रायर जायचं आहे म्हणून पटपट घाई केली आहे सगळ्यांनी. आणि बघूया आता, सगळ्यांच्या बॅग रेडी आहेत, सगळे रेडी आहेत, पण इथं आमच्या फ्लाईटसाठी आता किती वेळ होतोय ते. नानू से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो खोकली बाबू दे आताच. चला रेडी नानू, चला रेडी झाले सगळे. ए नानू, शिशी तोंडात नाही टाकायचं. नानू चला. नानू आणि बाबा कोण जिंकतोय? नानू ये. अरे बापरे, नानू जिंकली. वाव. आणि फायनली आज डेस्टिनेशन चेंज होत आहे. तुम्हाला जसं की सांगितलं आम्ही चाललोय दुसऱ्या डेस्टिनेशनला. आणि सिंगापूर नाहीये, तो गेस करत राहा काय असेल डेस्टिनेशन. बॅग्स ऑलरेडी खाली पाठवलेले आहेत आणि आम्ही पण निघालेले आहोत. बाकी मंडळी आमची येत आहेत इथून. राहील. हॅलो. Yes, that's it. Let's go. Let's go, guys. इतना फोन कर त्याचे बॅग्स पण बाहेर आणले. Bye bye. Hey, bye bye. कसं होतं मलेशिया? कोलालंपूर मस्त. सो फार छान चालली आहे ट्रिप. पण आमचे अजून जे मेन पॉइंट्स आहेत, जे काय म्हणतात आपलं केएल टावर आणि डे लाईटमध्ये आम्हाला जे फ्रंट साईडचं ट्विन टावरचे फोटोज आहेत ते राहिलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही वन डे, ॲक्च्युली 3 डेज आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला चाललो आणि मग सिंगापूर नाहीये, लक्षात ठेवा. परत आम्ही इथे येणार आहोत. आणि मग जे लास्ट डे, ॲक्च्युली लास्ट जे आम्ही 1 डे ठेवलेला तो शॉपिंगसाठी ठेवला, पण इथे असंच काहीच शॉपिंग नाही आहे. आणि 2 दिवस आम्ही असंच इकडच्या तिकडच्या नॉर्मल मार्केट्समध्ये फिरलो. सो जे मेन राहिलेले आहेत, आम्हाला ॲक्च्युली प्रॉपर सनसेटच्या वेळेस केएल टावर करायचे आणि जे 2 डेजमध्ये पॉसिबल झालं, कारण काल आम्ही तर जेंटिंग आयलँड्सला गेलो होतो, तिथे फुल डे. सो तुम्ही सुद्धा जाणार असेल तर लवकर जा, मस्तपैकी एन्जॉय करता येतं. पास काढलं. तिथे वेगवेगळ्या टाईप्सचे आहेत. ऑल राईड्स पाहिजे तर 90 रिंगेट्सला होतं. 90 रिंगेट्स. विनीने मस्त एन्जॉय केलं. विनी सगळ्या राईड मध्ये बसली ना? बसली आणि डबल बसली. एवढे स्केरी राईड होते त्याच्यात. या मुलींमुळे काही नाही करत, पण आम्ही ते गेम खेळलो आणि नानूला मस्त खेळलो आणि घालवले पैसे. आम्ही घालवले. मी मस्त एक टॉय, मी त्याला कधी बोलत हे इझी आहे ह्याच्यात आणि मिळेलच टॉय, तो हे करूया. नाही ऐकला तर मी केला आणि ते मिळालं मस्त की नानूला टॉय. आणि आता सो बेसिकली आम्ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली असेल कदाचित तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला इथे ट्रॅव्हल करायचं असेल, खूपच ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तुम्ही स्वतःहून सुद्धा प्लॅन करू शकता ट्रिप आणि ग्रॅब ॲपनी तुम्ही लाईक बुक करू शकतात कॅब्स वगैरे. म्हणजे तुम्हाला टॅक्सीला पैसे समजा 200 वगैरे सांगितले असेल, 200 रिंगीट, तर आम्हाला म्हणजे आम्ही पहिले एकाला विचारलेलं, त्याने आम्हाला फक्त एअरपोर्ट ट्रान्सपोर्टचे 15,000 रुपये सांगितलेले टोटल. आणि आमचे टोटल पैसे गेले 8,000 मध्ये आमचं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती फरक पडत असेल. खूप फरक पडतो. सो तुम्ही बाय ग्रॅब इथे येऊ शकतात. आणि इम्पॉर्टंट म्हणजे 2 डेज आर इनफ मलेशियासाठी. 3 डेज. 2 डेज पण भरपूर. इथे असं शॉपिंग वगैरेला काहीच नाहीये. आणि मेन तुम्ही राहत असतील तर मेन सिटी सेंटरलाच राहा. तिथे तुम्हाला भरपूर सारं व्ह्यू सुद्धा मिळेल, छान बघायला पण मिळेल. आणि सगळं वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. नसेल तरी सुद्धा बाय ग्रॅब तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. जवळच्या जवळ इझिली ट्रॅव्हल होऊ शकतं. बाकी खाण्यापिण्याचे आहेत. आता रात्री आम्ही ग्रॅबवरून पार्सल घरी ऑर्डर केलेलं, तर खूप छान जेवण आलेलं मला. स्विगी आपल्या इथे जसं आहे तसं इथे ग्रॅबवर सगळं पण मिळतं. आम्ही व्हिएटनामला पण होतो त्यावेळेस आम्ही ग्रॅबवरूनच ऑर्डर केलेलं. कधी कंटाळ आता यांच्यामुळे मुलांमुळे नाही एवढं फिरतायत म्हणून आम्ही डेज सुद्धा जास्त ठेवलेत. आणि इझिली म्हणजे आज नाही जमलं तर उद्या, नाहीतर 2 डेज
आर इनफ मलेशियासाठी. 3 days सारखं काही नाही. 2 days 1 day मध्ये तुम्ही सगळं KL टावर, KLCC पार्क, एक्वेरियम आणि ट्विन टावर हे गोष्टी करू शकता. आणि नेक्स्ट डे तुम्ही बाटू केव्स आणि जंटिंग हायलँड्स करू शकता. सो हे 2 days मध्ये भरपूर काही गोष्टी होऊ शकतात. अजून भरपूर काय आहे मलेशियामध्ये. बाकी तुम्हाला करायचं तर 2 days करून कम्प्लीट करू शकता. येस. आणि सगळ्यांनी क्वेश्चन केलं की नानूसाठी तुम्ही खायचं कसं केलं, तर आम्ही मीच भरलं ते हीच सांगितलं. तर खाण्याचं जसे ते खिमटी वगैरे आपण बोलतो मिक्सवालं असतं ते सगळं घेतलेलं आहे. प्लस मी तिला की पटकन असं बनवता नाही आलं तर मग मी पटकन तिथे बनवता नाही आलं तर मग मी तिला ते काय बोलतात ओट्स आणि काय होतं त्याच्यात पोहे आणि कुरमुरे आणि ड्रायफ्रुट्स हे असं रोस्ट करून ते मस्तपैकी फ्राय करून त्याचं मिक्सरमध्ये काढून तेवाला घेतलं तर त्याच्यात गरम पाणी मिक्स केलं तर इझिली ती खाऊ शकते असं. आणि बाकीचे पण तिचे खिमटीज वगैरे आहेत ते घेतलेले, फ्रूट्स घेतलेले आणि राईस वगैरे, राईस आणि डाळ पण ती पण मी अशी रोस्ट केली आणि ते छोटे छोटे हे करून मग इथे इझिली मायक्रोवेव्हमध्ये वगैरे पण कुक होतं किंवा युटेन्सिल. इथे हॉट प्लेट्स असतात म्हणून मेक शुअर की तुम्ही जे वेसल्स आणतील त्याला असं फ्लॅट सरफेस असेल कुठेही. आम्ही आता इथे अपार्टमेंट घेतलेलं म्हणून नाही तर मग मी तिचं काय ते अगारोचं एक येतो मस्तपैकी कुकर सारखंच आहे, छोटंसं हँडी आहे ते तुम्ही कॅरी करू शकता तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर. सो फूड वगैरेचं ऑलमोस्ट सगळं. आणि आम्ही ज्या दिवशी बाहेर निघतो त्या दिवशी सगळं घेऊन निघतो बिकॉज सकाळी सकाळी आपल्याला जसं खायला जात नाही तसं ज्ञानाला सुद्धा खायला आवडत नाही. ती थोडी तिचं वर्कआउट झालं, खेळली बिळली की तिला आवडतं खायला ऑलवेज ती करत राहते. सो खाण्याचं वगैरे पण होतंय मॅनेज, फक्त त्यामुळे खाणं बिळं बनवायला लागतं मग आम्हाला लेट होतं नाही का. आणि एवढंच नाही तर नानू आता आमच्यामध्ये पण आमचं राईस आणि डाळ खायला तेवढं ती त्यामुळे आम्हाला ते आता एक टेन्शन गेलेलं आहे की तिला खायला काय पोटॅटोज वगैरे खात असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे 7-Eleven सुद्धा आहे. सो तिथे तुम्ही घेऊ शकतात. काय काय गोष्टी कर्ड खात असतील तर कर्ड घेऊ शकतात, ते पण तुम्हाला इथे इझिली मिळेल. राईस, कर्ड. मेक शुअर की तुम्ही ट्रॅव्हल करण्याच्या आधी तुमचे बेबीज थोडंफार नुसतं खिमटीवर नाही तर बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा ते थोडं खात असतील तुम्हाला सुद्धा ते इझी होईल त्यांना. असं नेसेसरीने भरपूर पोर्शनमध्ये त्यांनी खायला पाहिजे, थोड्याशा पोर्शनमध्ये पण झालं तरी त्यांचं पोट भरतं. पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी, हे खूप कॉमन क्वेश्चन येतं की तुम्ही ज्ञानाला काय फूड देतात आणि ते तुम्हाला कसं तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या कसं हे करतात. म्हणून मी हे एलॅबरेट करून सांगते की पण हे सगळं तुम्ही करण्याआधी तुमच्या डॉक्टरला पण कन्सल्ट करा. पेडिट्रिशियन जर तुमचा असेल ही गोष्ट तुमच्या बेबीजला इंट्रोड्यूस करण्याआधी तुम्ही काय बोलतात त्याच्या पहिले बघा की त्यांना पचतंय का नाही तरच. टूरच्या वेळेस, ट्रॅव्हलिंगच्या वेळेस नवीन काही आता काल आमचं चाललेलं की मी तिला हे देणार होतो, बॉइल्ड एग देणार होतो पण मी अजूनपर्यंत तिला एग दिलेला नाही. काय खेळाखेळी करते. 8 का 9 month मध्ये सांगितलंय तिला, अजून तर ती 7 महिन्याची. आणि थोडासा आम्ही विचार केला तर घरी गेल्यावर नक्की. कारण काहीतरी एलर्जिक असेल किंवा काय असेल त्याला नाही सूट झालं तर काय करणार तुम्ही. सो नवीन काही देऊ नका टूरमध्ये. जे काही इंट्रोड्यूस करायचं नवीन ते तुम्ही घरी करा. काय मोबाईल का शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडीशी आम्ही आमच्या जर्नीची पूर्ण कहाणी सांगितली, म्हणजे काय मलेशियामध्ये आहे काय नाही, खाणं काय आहे नानूचं ते पण. आता आम्ही चाललो एअरपोर्टला कारण की आता आमची फ्लाईट आहे दुसऱ्या डेस्टिनेशनसाठी. तुम्हाला डेस्टिनेशन लवकरच काय. मलेशियामध्ये सर्वात म्हणजे विचित्र वाटली अशी गोष्ट ही आहे की एअरपोर्ट सिटीपासून एवढा लांब आहे की 1.5 तास लागतो यायला फक्त एअरपोर्टला. एअरपोर्टच बाहेर आहे, बाकी सगळं सिटीमध्येच आहे. काय बोलणार. अरे बापले नानू, ए नानू नानू, ए नानू झोपू झोपू आहे का तू अजून. झोपू झोपू. सॅन्डल शूज कोणाचे छान छान आहेत, शूज कोणाचे छान छान आहेत.
सो नेक्स्ट डेस्टिनेशनची फ्लाईट मॅडम आहे का, दिसते का? के नानू फ्रेंड आला तुझ्या, फ्रेंड आला. कसं होतं तुझं कोलालंपूरचं ते 2 दिवस? टाइम कमी पडला. आम्ही विचार करतो 2 दिवसात सगळं झालं. परत आता अजून 3 पासपोर्ट. आता परत एकदा यायचं आपल्याला 2 दिवस. हा कमी पडले का तुला 3 दिवस? खूप झालं. सेम रिॲक्शन माझी होती, खूप झाले. तुला हा बस कशी करणार आता? फ्लाईटने चाललोय तर? अरे पण फ्लाईटने चाललोय तर बस कशी करणार आपण? काय रे, बस कशी करणार फ्लाईटने चाललोय तर? म्हणजे बस मध्ये जायचं? सगळ्या दादांची चुकी आहे, आमची काय चुकी नाहीये. हे आपल्याला लेट यांच्यामुळे लेट. काय करतो दिशू? क्लॅप 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 करतो दिशू. क्लॅप 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 दिशू क्लॅप 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 कर. अरे क्लॅप क्लॅप करतो नानू. ए नानू, नानू नाही नाही, आता काय करते? निंग निंग निंग. सो चेक इन झालेलं आहे, बोर्डिंग पास मिळालेले आहेत नेक्स्ट डेस्टिनेशनचे. सो तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं असणार आहे. आणि आमचे जे आधीचे ब्लॉग आहेत ते बघायला विसरू नका. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आणि पार्ट 5. पुढचा डेस्टिनेशन तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. तोपर्यंत तुम्ही गेस करत राहा काय आहे. आणि असंच आमच्याबरोबर मलेशिया जाऊन व्हिडिओवर कमेंट करतो. इग्नोर. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि